सरकारी आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत. तर तसंच हॉस्पिटल महाराष्ट्राला 50 बेडचं आहे, तर तिथं पूर्णपणे फ्री आहे. सरकारी हॉस्पिटल बनवल्यानंतर ते आपल्याला फ्रीच भेटलं पाहिजे. सामान्य माणूस हे हॉस्पिटलला जायला पाहिजे. आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही. याचा अर्थ असं होत नाही की गरिबांनी जगायचं नाही. आपला हक्क आहे, आपल्याला हॉस्पिटल पूर्णपणे फ्री भेटलं पाहिजे. तुमच्या 50 मीटरवरती हॉस्पिटल आहे, तरी पण आपल्यासोबत हे अन्याय होत आहे. त्यासाठी ते हॉस्पिटल आपल्याला पूर्णपणे हे नगरपालिकेमार्फत आपल्याला फ्री करायचं आहे. तुम्ही असं समजू नका की तुम्ही टॅक्स भरत नाही. छोट्या मुलांनी चॉकलेट जरी घेतलं तरी तो पण टॅक्स भरतो. तर आपण आज लाईट चालवतोय तर आपण टॅक्स भरतो. आपण आज कुठलाही कपडा खरेदी केला तरी आपण टॅक्स भरतो. आज आपण कुठलंही इलेक्ट्रॉनिक सामान घेतलं तरी आपण टॅक्स भरतो. आपल्या टॅक्सच्या पैशाने 12,641 करोड रुपये हे नगरपालिकेला येतात आणि तो बजेट आपल्यासाठीच वापरला जातो. पण ह्याच्यात काही माननीय लोक त्यांचे पैसे कमवण्यासाठी हे अशा गोष्टी कॉन्ट्रॅक्टर नेमतात. तुमच्या बाजूला आहे दुबळ हॉस्पिटल, ते 3.5 करोडपेक्षा जास्त बदल घडवायचे आपल्याला. काही करून बरोबर आहे. नुसतं आपण आता एकमेकाच्या पाय ओढण्याचा अर्थ नाहीये. गरिबांनी एकत्र आलं पाहिजे. आता आम्ही पुढे आलोय, हे साथ नक्की द्या.